आजच्या या सत्रात आपण नेमकं काय पाहणार आहोत तर गटचर्चा आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, बालकेंद्रित आणि रचनावादी शिक्षण, वर्गातील वैयक्तिक भिन्नता आणि सकारात्मकता, आणि शेवटी टीईटी परीक्षेसाठी काही अतिशय महत्त्वाच्या प्रो टिप्स, हे सगळे मुद्दे आपण आज कव्हर करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. गटचर्चा आणि सक्रिय सहभाग. तुम्हाला तर माहितीच असेल, आधुनिक शिक्षण पद्धतीत मुलं नुसती शांत बसून ऐकण्यापेक्षा त्यांचा वर्गात किती सक्रिय सहभाग आहे यावर सर्वात जास्त भर दिला जातो. आता यावर आधारित हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे की शिक्षक वर्गात गटचर्चा आयोजित करतो, या पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता मानला जातो? आता 4 पर्याय बघूया. पर्याय ए, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे. पर्याय बी, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार मांडण्याची संधी देणे. पर्याय सी, वर्गातील शिस्त टिकवून ठेवणे. किंवा पर्याय डी, अभ्यासक्रम कमी वेळात पूर्ण करणे. आता एक शिक्षक म्हणून तुम्ही स्वतःला त्या जागी ठेवून विचार करा, काय असू शकेल याचं योग्य उत्तर? काय वाटतं तुम्हाला? तर याचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय बी. बघा, गटचर्चेचा खरा उद्देश हा अभ्यासक्रम घाईघाईत पूर्ण करणं किंवा वर्गात एकदम कडक शिस्त लावणं हा कधीच नसतो. उलट विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मांडण्यासाठी एक मोकळं आणि सुरक्षित वातावरण मिळवून देणं हा यामागचा मुख्य हेतू असतो. यामुळे त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते. आता याच विषयाला थोड्या वेगळ्या अँगलने पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, शिक्षक गटचर्चेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला मत मांडण्याची संधी देतो, यामुळे मुख्यतः काय विकसित होते? यासाठी संभाव्य उत्तरे आहेत. पर्याय ए, पाठांतर क्षमता. पर्याय बी, संवाद कौशल्य व आत्मविश्वास. पर्याय सी, फक्त नेतृत्व गुण. आणि पर्याय डी, लेखनगती. प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याची संधी दिल्याने त्याचा नेमका काय फायदा होतो बरं? सोपं आहे ना? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात बोलण्याची समान संधी देता, तेव्हा तो नुसता बोलायला शिकत नाही, तर त्याचा स्वतःवरचा विश्वास म्हणजेच पायाभूत आत्मविश्वास खूप वाढतो. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक खूप मोठा फायदा आहे. आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे येऊया, बालकेंद्रित आणि रचनावादी शिक्षण. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विशेषतः टेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग खूपच क्रिटिकल आहे. यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. आता ही एक छान परिस्थिती डोळ्यांसमोर आणा. प्रश्न आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रकल्प निवडण्याची मुभा देतो. हे कोणत्या दृष्टिकोनाचे उदाहरण आहे? पर्याय नीट ऐका. पर्याय ए, परिणामाधारित शिक्षण. पर्याय बी, शिक्षक केंद्रित अध्यापन. पर्याय सी, बालकेंद्रित शिक्षण. किंवा पर्याय डी, शिस्तप्रधान अध्यापन. थोडं लॉजिक लावलं तर उत्तर लगेच मिळेल. याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, बालकेंद्रित शिक्षण. कारण इथे विद्यार्थ्यांची आवड, त्यांच्या गरजा आणि त्यांचा सहभाग हा केंद्रस्थानी आहे. जेव्हा मुलं स्वतःच्या आवडीने विषय निवडतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने बालकेंद्रित शिक्षण असतं. हीच संकल्पना अधिक पक्की करण्यासाठी हा पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी बालकेंद्रित शिक्षणाचे योग्य उदाहरण कोणते? पर्याय आहेत. पर्याय ए, शिक्षक संपूर्ण वेळ व्याख्यान देतो आणि विद्यार्थी शांत बसतात. पर्याय बी, शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना एकच गृहपाठ देतो. पर्याय सी, विद्यार्थी प्रयोग, चर्चा व कृतीद्वारे स्वतः निष्कर्ष काढतात. आणि पर्याय डी, शिक्षक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न पाठ करून घेतो. आता एका आदर्श वर्गाची कल्पना करा बरं. तुम्ही बरोबर ओळखलत. उत्तर आहे पर्याय सी. बालकेंद्रित शिक्षणामध्ये विद्यार्थी शांत बसत नाहीत, तर ते ॲक्टिव्ह असतात. ते स्वतः प्रयोग करतात, एकमेकांशी चर्चा करतात आणि स्वतःच काहीतरी निष्कर्ष काढतात. पाठांतर करणं किंवा नुसतं शांत बसून ऐकणं याला आधुनिक शिक्षणशास्त्रात अजिबात जागा नाहीये. आता आपण रचनावादी दृष्टिकोनावर म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिझमवर आधारित प्रश्न पाहू. प्रश्न असा आहे, शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरांपेक्षा त्यांच्या विचार प्रक्रियेला अधिक महत्त्व देतो. हे कोणत्या शिक्षण दृष्टिकोनाशी संबंधित आहे? खालील शक्यता तपासून पाहूया. पर्याय ए, पाठांतराधारित शिक्षण. पर्याय बी, रचनावादी दृष्टिकोन. पर्याय सी, परीक्षा केंद्रित शिक्षण. किंवा पर्याय डी, शिस्तप्रधान शिक्षण. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, रचनावादी दृष्टिकोन. बघा, विद्यार्थ्याने नुसतं रट्टा मारून उत्तर देण्यापेक्षा तो त्या अंतिम उत्तरापर्यंत कसा पोहोचला, त्याच्या मनात काय विचार सुरू होते, हे समजून घेणं एका शिक्षकासाठी जास्त महत्त्वाचं असतं. इथे विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतात. याच अनुषंगाने पुढचा प्रश्न पाहूया. समजा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून स्वतः उत्तर शोधण्यास प्रवृत्त करतो. ही कोणती अध्यापन पद्धत आहे?
4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय ए व्याख्यान पद्धत, पर्याय बी शोधाधारित अध्ययन, पर्याय सी निरीक्षण पद्धत आणि पर्याय डी पुनरावृत्ती पद्धत. याचं उत्तर आहे पर्याय बी शोधाधारित अध्ययन. इंग्रजीत आपण याला डिस्कव्हरी बेस्ड लर्निंग म्हणतो. जेव्हा मुलं स्वतः शोधून स्वतः डोकं लावून शिकतात ना, तेव्हा ते ज्ञान त्यांच्या डोक्यात अगदी पक्क बसतं आणि खूप काळ टिकून राहतं. चला आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या विभागाकडे जाऊया. वैयक्तिक भिन्नता आणि सकारात्मकता. एका वर्गात सर्वच विद्यार्थी सारख्या बुद्धिमत्तेचे किंवा सारख्याच गतीने शिकणारे नसतात. मग एक उत्तम शिक्षक ही विविधता कशी हाताळतो हे आपण इथे पाहणार आहोत. हा एक अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न आहे जो परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो. लक्ष द्या, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नतेचा विचार करून शिक्षक वेगवेगळी अध्यापन साधने वापरतो. हे कोणते तत्व दर्शवते? या 4 तत्वांचा विचार करा. पर्याय ए समान अध्ययन तत्व, पर्याय बी वैयक्तिक भिन्नता तत्व, पर्याय सी शिक्षा तत्व किंवा पर्याय डी पुनरावृत्ती तत्व. शिक्षकाच्या या कृतीमागे कोणतं लॉजिक आहे? उत्तर अगदी स्पष्ट आहे, बरोबर. पर्याय बी वैयक्तिक भिन्नता तत्व. कारण प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. कुणाला ऐकून समजतं तर कुणाला बघून. त्यामुळे एकाच पद्धतीने सर्वांना शिकवणं कधीच यशस्वी होत नाही. म्हणूनच शिक्षकाला वेगवेगळी साधने वापरावी लागतात. हीच गोष्ट वर्गात कशी लागू होते हे या उदाहरणातून समजून घेऊ. प्रश्न बघा. एका विद्यार्थ्याला चित्रांद्वारे पटकन समजते तर दुसऱ्याला प्रत्यक्ष कृतीतून. अशावेळी शिक्षकाने काय करावे? शिक्षकासमोरील पर्याय असे आहेत. पर्याय ए सर्वांना एकाच पद्धतीने शिकवावे, पर्याय बी फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावे, पर्याय सी विविध अध्यापन पद्धतींचा वापर करावा किंवा पर्याय डी विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करण्यास सांगावे. अगदी बरोबर. याचं योग्य आणि एकमेव उत्तर आहे पर्याय सी विविध अध्यापन पद्धतींचा वापर करावा. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार मदत मिळते आणि अवघड गोष्टीही सोप्या वाटू लागतात. आता हा पुढचा प्रश्न खूप लक्ष देऊ नये का? एका विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर दिल्यावर शिक्षक त्याला रागावत नाही, तर तो म्हणतो, छान प्रयत्न, आता आपण दुसऱ्या पद्धतीने विचार करूया. हे कोणते तत्व दर्शवते? पर्याय बघा. पर्याय ए सकारात्मक बळकटीकरण, पर्याय बी वर्तन सुधारणा तत्व, पर्याय सी अनुभवाधारित अध्ययन किंवा पर्याय डी संज्ञानात्मक विकास. तुम्हाला काय वाटतं? याचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय ए सकारात्मक बळकटीकरण, ज्याला आपण पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणतो. विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं तरी त्याला ओरडण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देणं म्हणजे त्याची शिकण्याची इच्छा टिकून राहते. हे एका आदर्श शिक्षकाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आपण आता या सत्राच्या अगदी शेवटी आलो आहोत. टीईटी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या प्रो टिप्स देणार आहे. पहिली टिप, प्रश्नाचं उत्तर निवडताना नेहमी विद्यार्थ्याचं स्वातंत्र्य आणि त्याच्या सक्रिय सहभागाला प्राधान्य देणारा पर्याय निवडा. दुसरी टिप, जिथे विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञान तयार करतोय अशा रचनावादी पर्यायांचा शोध घ्या. आणि तिसरी टिप, सकारात्मक बळकटीकरण आणि विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नतेचा आदर करणारे पर्याय हे बहुधा योग्यच असतात. हे 3 नियम पाळले तर कठीण प्रश्नही सोपे वाटतील. एक्झाम मास्टर मराठीच्या या सत्रात तुम्ही शेवटपर्यंत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच सोप्या आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सराव करत रहा, यश तुम्हाला नक्की मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात.